देतोय पुण्याच्या जे जेल आहे त्या जेलमधून ज्यावेळेस ससूनमध्ये आरोपी घेऊन जातात त्यावेळेस अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. अनेक वेळा ड्रग्ज असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकार घडत आहेत. मागच्या 2025च्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केली होती की त्या ठिकाणी मोठं जेल असल्यामुळं त्याला आतल्या आतच एखादं स्पेशल छोटं हॉस्पिटल जर उभं केलं तर ते आपल्याला योग्य ठरणार आहे. आणि म्हणून तसा प्रस्ताव गृह खातं करेल का, जो होणारा सर्व खर्च त्यामध्ये वाचेल आणि असे वेगवेगळे प्रकार गंभीर प्रकार घडणार नाहीत आणि असं ड्रग्ज वगैरे पुण्यामध्ये सापडणार यासाठी आपण उपाययोजना करणार का. कारण त्याच ठिकाणी आता जेलच्या समोरच त्या ठिकाणी मोठी इमारत न्यायालयाची बांधतायत. न्यायालय जर समोर झालं तर त्या आरोपींना घेऊन जाण्याचं काही अवघड होणार नाही. परंतु त्या ठिकाणी जे हॉस्पिटलला ससूनला घेऊन गेले जातात त्या आरोपींना घेऊन जातात तो एक खर्च वाचेल आणि आरोपी आतल्या आत स्पेशल हॉस्पिटल छोटंसं केलं तर तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवणार का. मला वाटतं अध्यक्ष महोदय मी ऑलरेडी याच्यावरती बोललेलो आहे. येरवडा जेलमध्ये आता जे काही आपण नवीन इमारत जे आपण किंवा नवीन जेलचं आपण जिथे आपण जी निर्मिती करतोय त्यामध्ये आपण ही फॅसिलिटी आपण उभी करणार आहोतच. आणि विशेष म्हणजे ससूनच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात आता आपण डेडिकेटेड एक ससूनसाठी वेगळं तिथे पोलीस स्टेशन आता आपण उभारलेलं आहे आणि आपलं तिथे नक्कीच बारीक लक्ष असणार आहे. तर आपल्या प्रश्नाच्या ह्या दोन गोष्टी आपण नितीन राऊत साहेब